नवी दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय। आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाची अंमलबजावणी आणि कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण अशा दोन मुद्द्यांना वाचा फोडली। दोन्ही कामं गतीनं पूर्ण व्हावीत, त्यातून कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असं त्यांनी नमूद केलं। नवी दिल्ली सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज राज्यसभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेविषयक मुद्दे उपस्थित केले। कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण आणि कोल्हापूर वैभववाडी मार्ग याबाबत मंजुरी मिळाली आहे। सध्या कोल्हापूर मिरज हा 50 किलोमीटरचा एकेरी रेल्वे मार्ग असून त्यामुळे नवीन गाड्या सुरू करणं शक्य होत नाही। पुणे ते बेंगलोर या अधिक लांबीच्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण पूर्ण झालं तरी कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं काम प्रलंबित आहे। त्यातून कोल्हापूरच्या औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन विकासाला अडथळा येत असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। तसंच कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गाला सन 2017च्या रेल्वे अंदाजपत्रकात 350 कोटींची तरतूद झाली। या मंजूर प्रकल्पाचा विकास आराखडा तयार आहे। कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणाशी जोडला जाईल। तसंच देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्ट्यांना रेल्वे मार्गाने जोडणारा हा महत्त्वपूर्ण दुवा ठरेल असं त्यांनी नमूद केलं। त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प गतिमान पद्धतीने पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा महाडिक यांनी सभागृहात बोलून दाखवली।